स्टेप करा. चला पंच एकदा वॉर्न करा. तर बॉल ट्रॅक वरती आपण पाहताय भवरा संघाचा फिरकीचा जादूगार नरेशला पाहताय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा तीच कामगिरी केली होती. दमदार मात्र नक्कीच कामगिरी करून आपल्या टीमला खरं तर 100% योगदान दिलं होतं. पण तो समोर फलंदाज पण पाहताय बालू. नॉन स्ट्राईक एंड वरती सुमितला पाहताय. गेम ऑन. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक देऊया आणि वळूया मॅच कडे. चला स्पीडअप करा दोन्ही टीम. नरेशला पाहताय. बॉलिंग मार्क होती. पंचांच्या खरं तर डाव्या हाताने मात्र नक्कीच मारा करेल. पहिलाच बॉल. गेम ऑन. पहिलाच बॉल फुल टॉस समोर दिशेनं व्ही शेप मध्ये खरं तर फटका सजवलाय. थोडा झाला फंबल त्यानंतर चाललाय चेंडू दन 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 करत सीमा पार. पहिल्याच बॉल मध्ये 4 येतो हा चौकार. थँक्यू डीजे मास्टर. पहिल्याच बॉल वरती श्रीकांत केला 4 धाब्यानं. स्ट्राईक इन होते पाहते आपण. बालू थोडा झाला फंबल तिथं आपण विचार केस तर लॉंग ऑनला. त्यानंतर फिल्डिंग मात्र नक्कीच खराब झाली. आता हो बॅकफुटला जाऊन पंच केलाय. स्ट्रोक चांगला आहे पण तो फिल्डिंग सुद्धा तेवढे ताकदीची. टाळ्या शिट्ट्या मात्र नक्कीच वाजा सुरुवात झाली. खूप इम्पॉर्टंट विकेट. बिग विकेट गॉन. पहिला धक्का बसलाय. टीम आपण पाहताय सावरकर संघाचा. बालू बॅक टू द आउट. थँक्यू डीजे मास्टर. पहिल्याच बॉल वरती 4 त्यानंतर पलटवार बॉलिंग मार्क होती. नरेश याचा मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आपण मैदान शोध दाखल झालाय. आपण पाहिलं असेल. चला स्पीडअप करा. यज्ञेशला नक्कीच पाहता इन्व्हाइट केला. इंडिया नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर मधली फली मात्र नक्कीच आता जॉईन झाल्या. स्पीडअप करणं गरजेचं आहे. दोन्ही टीमला विनंती करतो वारंवार मात्र नक्कीच पुकार दिले जातात. थोडं स्पीडअप मात्र नक्कीच तुम्ही सुद्धा करा. सहकार्य करा. चौथा बॉल. तिसरा बॉल. पहिल्याच बॉल वरती वा स्ट्रोक चांगला आहे. फिल्डर आहे तैनात. जवळ जवळ झेल पकडला गेले की का पंचांचा इशारा पेंडिंग असेल. तिसऱ्या पंचांकडे मात्र नक्कीच अपील केलं परंतु तिथं प्रेक्षक सांगतात की विकेट आहे. परंतु तरी सुद्धा मात्र नक्कीच पंचांचा इशारा आहे. तिसऱ्या पंचाकडे मात्र नक्कीच मागणी केली. ओ यू टी आउट मात्र नक्की दर्शवला गेलाय. चला पंच. तिसऱ्या पंचांचा मात्र नक्कीच मागणी केली. चला ओ युटी फलंदाज होईल बाद. चांगला मात्र की झेल पकडून मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती खेळ करा समाप्त. गोल्डन डकचा नक्कीच शिकार बांधला गेला. पहिल्याच बॉल वरती विकेट पटकावून आपण पाहिलं असेल नरेश हो ना खरं तर हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय. 2 बॉल वरती खरं तर 2 मोठे धक्के. पहिला फलंदाज बाद केला असेल सुमित अभ्यासाने बालू. त्यानंतर यज्ञेशला मात्र नक्कीच परतीचा प्रवास करण्यासाठी भाग पडलाय. नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालाय. चेतनला नक्कीच पाहत आहे. 3 बॉलचा खेळ झाला समाप्त. धावा लागत धावपटला होती फक्त फक्त 4-2 विकेट. त्या सुद्धा पहिल्याच बॉल वरती फंबल झाला होता. फिल्डर आपण पाहिलं असेल लॉंग ऑनला. त्यानंतर चुकी झाली. त्यानंतर कमबॅक पहा नरेश आणि टीम भावरा संघाचा. चला स्पीडअप करा. टीम मिटिंग नको आहे. दोन्ही टीमला खरं तर विनंती करतो बॅटिंग करणं खरं तर बॅटर्स बोलूया मॅच कडे आपण. आल्या आल्या पंच केला बॉलला. स्ट्रोक फसलाय पुन्हा एकदा.
तोच काय तर गोलंदाज, तोच मात्र नक्कीच क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. अजून एक विकेटचा पतंग आणि या स्पर्धेची पहिली हॅट्रिक मात्र नक्कीच पूर्ण करताना नरेशची गोलंदाजी आवडण्याची टीम भौरा संघ टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त कामगिरी. थँक्यू डीजे मास्टर. 3 बॉल वरती 3 मोठे धक्के. फलंदाज येताय जातात हे दृश्य मैदान शॉट मध्ये पाहायला मिळतात. जबरदस्त मात्र नक्कीच गोलंदाजी करताना पहिल्याच बॉल वरती 4 खाल्यानंतर पलटवार पहा. नरेश हा गोलंदाजी मार्कवेदी. चला 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. नरेश सिद्धेश्वर मित्रमंडळ भौरा यांच्या माध्यमातून जवळजवळ 500 रुपयाचा पारितोषिक आलाय या हॅट्रिक साठी मात्र नक्कीच नरेश साठी. आता फटका फसलाय पुन्हा एकदा. 4 बॉल 4 विकेट. जबरदस्त कामगिरी. अक्षरशः नरेशने मात्र नक्कीच आपल्या फिरकीच्या जोरावरती घराघरा नाचवला आणि 4. थँक्यू डीजे मास्टर. 4 बॉल वरती 4 विकेट. जबरदस्त कामगिरी आपल्या टीमला करता सावरताना हा गोलंदाजी मार्क होती पाहते आपण. नरेश हा गोलंदाज शेवटचा ती बॉल तर फेकण्यासाठी सज्ज आलाय. नरेश तर समोर फलंदाज नवीन बॅट्समन जयेंद्र नक्कीच पाहताय. पहिल्याच बॉल वरती 4 ती सुद्धा मात्र नक्कीच मिसफील्ड झाली होती. त्यानंतर पाहताय आपण जवळजवळ 4 बॉल वरती 4 विकेट. 500 रुपयाचा मानकरी नक्कीच ठरलाय. तेच बरोबर ते खरं तर पारितोषिक मात्र नक्कीच जॉईन झालेत आमच्या खरं तर आयोजक. त्याच्याकडे मात्र नक्कीच गुगल पे सुद्धा केलेत. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील बाकी. समोर फटका खेचला विषेप मध्ये. फिल्डर मात्र नक्कीच येतात. चेंडू उचल फेकेल. सिंगल धाव झाली ऍड या बॉल वरती. पण तो हे षटक आवडले असेल टीम भौरा संघ. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जवळजवळ 5 धावा दिल्या 6 बॉल मध्ये 4 विकेट. 4 धावा माफी असावी. चला टीम मीटिंग नको आहे. स्पीडअप करा. सेकंड ओव्हर आपण पाहणार आहोत. एक षटकाचा वाजविके संपला की धावा लागत धपटला वरती जवळजवळ 4 आणि 4 विकेट. कमालीची गोलंदाजी चर्चेत मात्र नक्कीच आज दिवसभर राहिला होता आणि अंतिम श्रेणीमध्ये सुद्धा तेच काम केलं जे काम करायचं होतं आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या नावासाठी. हे संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करून हे मात्र नक्कीच 4 करतर विकेट मध्ये नक्कीच पटकावलं घेत. यशला मात्र नक्कीच इन्व्हाइट केलाय. स्पीडअप करा नक्कीच. चला यश विनंती करतो. राईट मोर द विकेटने मारा काय. समोर फलंदाज आपण पाहत आहे. सुमितला नक्कीच पाहत आहे. स्वतः संघाचा सरसेनापती आज मात्र नक्कीच तुडून पडायला लागेल विरुद्ध संघावरती कारण संघ पूर्णपणे अडचणीत सापडलाय. जवळजवळ 4 मात्र नक्कीच गडी गारद केलेत पहिल्या षटकामध्ये. परंतु इथून सुद्धा कमबॅक होऊ शकेल पण तो कमबॅक करावा लागेल. टीम आपण पाहतोय सावरकर आणि सुमित याला. पहिल्याच बॉलवरती फुल टॉस. फटका हा सुद्धा फसलाय. झेल पकडला जातोय मैदानाच्या आतमध्ये. सर सेनापती तंबूच्या आश्रमात नक्कीच विसावा घेताना पाहायला मिळतोय. अजून एक विकेटचा पतंग. थँक्यू डीजे मास्तर. चला फलंदाज जायचं मैदानात लवकर लवकर. पहिल्याच बॉल वरती विकेट पटकावताना यश आज यश सुद्धा मात्र नक्कीच चर्चेत राहिला आहे कारण आज विचार केला तर 3 सामन्यामध्ये या खेळाडूचा सुद्धा मात्र नक्कीच बोलबार राहिलाय. पहिल्याच बॉल वरती विकेट घेऊन तर ऑन स्ट्राईक नक्कीच पाहत आहे. आज सुमितने मात्र नक्कीच निराश केलाय.
जवळजवळ 7 चेंडू फेकले टीम भवरा संघाने आणि 5 विकेट मात्र नक्कीच पटकावले गेलेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या दाखल झालाय सागरला मात्र नक्कीच पाहताय आपण. स्पीडअप करा. 5 बॉल अद्याप बाकी असतील या पहिल्या पूर्वार्धामध्ये. 4 धावा लागल्यात, 5 विकेट. कमालीची गोंधळ राहिली टीम आपण पाहताय सागर सम्राट भवरा या टीम कडून. अद्याप 5 चेंडू आहेत. 5 चेंडू मध्ये जवळजवळ 12 ते 13 धावा कुठल्या तर सेकंड इनिंग मध्ये नक्कीच दमछाक होईल. बॅकफुटला जाऊन पंच केलाय खरं तर फिल्डर मात्र नक्कीच आहे. फर्स्ट टिपला आपण पाहत आहे सिंगल धाव झाली ऍड या बॉल वरती. सिंगल धावे संघ जाऊन पोहोचलाय जवळजवळ 5 धावा. 5 बाद 5 अशी असते खरं तर ही अवस्था आपण नक्कीच पाहत आहे. जर विचार केला तर जवळजवळ पहिल्या बॉल मध्ये 4 खाल्यानंतर असं वाटत होतं संघर्ष करत एक एक धाव्यासाठी. ती धाव मात्र नक्कीच जवळजवळ पाहिल्या असेल आपण 8व्या बॉल वरती खरं तर आली. स्ट्राईक इन वरती पर्यंत आपण पाहताय जयेंद्र याला. शेवटच्या अंतिम 4 चेंडूचा खेळ अद्याप बाकी असेल. फटका हा सुद्धा फसला गेला की काय. नरेश डाऊन द ग्राउंड. सेफ हँड भवरा टीम. अजून एक विकेटचा पतन. फलंदाज बाद जयेंद्र. थँक्यू डीजे मास्टर. मैदान मध्ये घडलाय काय जवळजवळ आपण मागचे काही चेंडू बघले तर एक धाव सोडली तर फक्त विकेट. ही विकेटची मात्र नक्कीच पडताली ही मात्र नक्कीच लागली गेली. 3 बॉल वरती जवळजवळ 2 विकेट पटकावले गेत आणि एक धाव खर्च केल्या. अद्याप काही चेंडूचा मात्र नक्कीच खेळ बाकी असेल. नवीन फंदा आपण पाहत आहे अनिकेतला पाहत आहे. एखादा मोठा फटका येईल का याच तर अपेक्षित मात्र नक्कीच बसला गेलाय. टीम आपण पाहिल्याचं सावरकर संघ पहिली मॅच जवळजवळ लवकर केली होती परंतु त्यानंतर उशिरा का होईना संध्याकाळच्या मात्र नक्कीच सत्रात खेळायला लागतो. हा दबाव मात्र नक्कीच झेलताना पाहायला मिळतात. आडव्या पडण्या घ्यायचा प्रयत्न. अजून एक मात्र नक्कीच डॉट चेंडू फेकला गेलाय. कमालीची गोलंदाजी पहिला नरेश. त्यानंतर त्याच्या पावला पाऊल ठेवणारा हा नरेशला यशला नक्कीच पाहतोय आपण. शेवटचे अंतिम 2 चेंडूचा मात्र नक्कीच खेळ बाकी असेल. यश 3 बॉल फेकलेत, 1 धाव खर्च केला, 2 डॉट, 1 चेंडू मात्र नक्कीच आपण पाहिलं असेल. यशनं नक्कीच पाहत आहे. हलक्यात खरं तर ग्लान्स केलाय बॉलला. डायरेक्ट हिटण्याचा प्रयत्न होता. नरेश मात्र नक्की तिथं फील्डर तैनात होते. सिंगल धाव मात्र नक्कीच मिळाली. सिंगल धावीनं स्कोर करते. अजून एक धाव जोडली जाईल. 6 लागलेत. शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट करणारा चेंडू मैदानात नक्कीच पाहायला मिळतोय. 6 बाद 7 अशी मात्र नक्कीच स्क्रीनवरती आपण पाहताय. दैन्य अवस्था. शेवटचा अंतिम बॉल फेकण्यासाठी सज्ज. तर स्ट्राईक एंडवरती पाहताय आपण फलंदाज सागरला पाहताय. षटकार आला तर सेकंड इनिंग मध्ये खरं तर मजा येणार या मॅच मध्ये. ऑफस्टमच्या बाहेर पंचांनी हेरला आणि दंडित केलंय. इशारा केला आहे की हा फेकलेला बॉल हा मात्र नक्कीच अवंतरी असेल. एक्स्ट्रा मध्ये अजून एक धाव जोडली जाईल. एखाद्याने संघ जाऊन पोहोचलाय जवळजवळ 7 या आकडेवरती. 6 बाद 7 अशी दैन्य अवस्था आपण पाहताय. शेवटचा अंतिम बॉल. यश चांगली कामगिरी केली आतापर्यंत या षटकामध्ये. जवळजवळ धावा खर्च केल्या 3, 2 विकेट, 1 बॉल डॉट हे मात्र नक्कीच राहिले. अंतिम बॉल पहिला पूर्वार्धामधला. अंतिम बॉल टोक रक्षण. विकेटची संधी अंतिम बॉल वरती सुद्धा तेच घडलं. अंतिम बॉल वरती खरं तर विकेट पटकावून संघ जाऊन पोहोचलाय. टीम सावरकर संघ फक्त 7 आणि 8चा मात्र नक्की टार्गेट सेट केला गेलाय. 12 बॉल मध्ये करायचे आहे जवळजवळ टीम भवरा संघाला 8 डावेची गरज. चला यायचं लवकर लवकर भवरा टीम. सलामीची जोडी मैदानात लवकर लवकर पाठवायची. 12 मध्ये करायची तुम्हाला 8. हे अंतिम सामना मात्र नक्कीच आपण पाहणार आहोत. जो जिंकेल तो मात्र नक्की थेट टीम सतरडी संघासोबत मात्र नक्कीच खेळेल. 12 मध्ये करायचे 8. सामना संपले नाहीये. जो भेदक मारा खेळ तर मागच्या सामन्यामध्ये केला होता तोच भेदक मारा या सामन्यामध्ये केला तर मॅच मध्ये खेळ तर रंगतदार निर्माण होईल.
12 मध्ये 8ची गरज. बारा मध्ये 8ची गरज. 12 बॉल 8 धावा. जयला नक्कीच पाहत आहे. त्याचबरोबर यश आणि किरण ही सलामीची जोडी मैदान शोध नक्कीच जाताना पाहायला मिळते. यश आणि किरणला नक्कीच पाहताय आपण. 12 मध्ये 8 फक्त करायचे आहेत. चला स्पीडअप करा, फिल्डिंग करा संघ. बारा बॉल 8 डावीची गरज. किरण आणि यश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जाताना पाहायला मिळते. टीम सागर सम्राट भवरा या टीम कडून. तर बॉलिंग मार्क होते आपण पाहताय. पहिलं षटक. बारा मध्ये करायचे आहेत 8 धावा. सलामीची जोडी मैदान शोधमध्ये नक्की दाखल झाली. स्ट्राईक इन होते पाहताना किरण तर नॉन स्ट्राईक इन होती, ज्याने अंतिम षटक फेकलं. जबरदस्त मात्र नक्की मारा केला होता यश. तर बॉल ट्रॅक होती पाहते आपण. सुमित याला 12 मध्ये करायचे 8. अद्याप गेम ऑन आहे. जे काम केलं होतं का तर पहिल्या इनिंग मध्ये टीम भवरा संघाने ते काम तुम्हाला करावं लागेल तरच हा सामना मात्र नक्की जिंकू शकेल. पण जिंकेल कोण हा मात्र नक्कीच आपण येणार 2 षटकामध्ये पाहणार आहोत. वळूया मॅच कडे. दोन टीमला देऊ बेस्ट ऑफ लक आणि वळूया खरं तर मॅच कडे. 12 मध्ये करायचे 8 धावा. पहिलाच बॉल. बॉलिंग मार्क होती का तर मागच्या सामन्याचा हिरो सुमितला नक्कीच पाहत आहे. पहिलाच बॉल. बॅटची कडा घेऊन पाठीमागे. चुकी होत नाहीये. पहिल्याच बॉल वरती खरं तर पलटवार. या 8 धावा सुद्धा डिफेंड करू शकतो हे पहिल्याच बॉल वरती दाखवून दिला आणि विकेटचं पतन. थँक्यू डीजे मास्टर. चला कुणाल जायचं आहे लवकर होती आणि रेडी ठेवायचं प्लेअर भवरा टीम. बालाला पाहताय आपण. मागच्या सामन्यामध्ये त्याचा बोलबार राहिला होता तोच मैदानावर दाखल झालाय बाला, ज्याने एक षटकार ठोकून मॅच मात्र नक्कीच फिनिश केला होता MS धोनी स्टाईल मध्ये. तोच मैदानावर दाखल झालाय. 12 मध्ये करायचे होत्या 8. आता समीकरण एवढं टेपलंय 11 मध्ये 8ची गरज. अकरा मध्ये करायचे 8. सामना संपलेला नाहीये. पहिल्याच बॉल वरती दाखवून दिला. फिल्डिंग करा टीम. हेलिकॉप्टर करता उडता क्षणी लँड झाला. अंगणला तर फिल्डर आहे थोडा झाला फंबल. त्यानंतर बाला सुसाट वेगाने पळालाय. 2 धावा झाल्या कंप्लीट. स्वतःचा संघाचा श्रीकांत मात्र नक्की 2 धावाने करताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल विकेट. त्यानंतर 2 धावा लागत धावपटला वरती 2. आता 6 करायचे आहेत. 10 मध्ये 6. 10 बॉल 6 धाबीची गरज. स्ट्राईक इन वरती बाला षटकार टोकला होता मागच्या सामन्यामध्ये. आता मात्र नक्कीच चकवा दिलाय. चेंडू पडलाय तर ऑप्शनच्या बाहेर निघतोय. थोडा मात्र नक्की हलकासा मात्र नक्कीच वलंग घेतलं जे हवं होतं ती फिल्डिंग करा संघाला आणि सुमित याला तेच मात्र नक्कीच घडताना पाहायला मिळतोय. डॉट सांगतात 3 बॉलचा मात्र नक्कीच खेळ संपला गेलाय. धावा लागत धावपटला वरती 2 आणि एक मोठी विकेट. किरणची विकेट. 9 मध्ये 6 धावीची गरज. 9 बॉल 6 धावा. हलक्या हाताने मात्र नक्कीच खेळायचा प्रयत्न, परंतु इथं पंचांनी मात्र नक्कीच बोट आकाशात उंचावला गेलाय. अजून एक विकेट. मागच्या सामने षटकार ठोकणारा फलंदाज बाला आता मात्र नक्की निराश करतोय. विकेटचं पतन. थँक्यू डीजे मास्टर.
या मॅच मध्ये खरं तर कमबॅक करताना पाहायला मिळत आहे सावरकर टीम. ही मॅच जवळजवळ आपण पाहिजे पहिल्या इनिंग मध्ये धावा कुठल्या असते जवळजवळ 20, तर या मॅच मध्ये रंगतदार मात्र नक्कीच निर्माण झाली असते. परंतु मैदानाच्या आतमध्ये घडलाय काय, या 4 बॉल वरती पहिल्याच बॉलवरती विकेट, त्यानंतर 2, त्यानंतर डॉट, पुन्हा एकदा करतो विकेटचं पतन. अद्याप खरं तर 2 बॉल नक्कीच बाकी असते. 6 धावा तुम्हाला करायच्या 8 बॉल मध्ये. सामना सोडायला खरं तर हार माना तयार नाहीये. जवळ षटकार ठोकला तर आदरणीय बळीराम यांच्याकडून जवळ 1000 रुपये पारितोषिक आलाय. षटकार म्हणून फिनिश केला तर जवळ 1000 रुपये. चला प्रत्येकसाठी मात्र नक्की सुवर्ण संधी आली. षटकार किंवा चौकार मारला तर जवळ 500 रुपयाचा पारितोषिक आलाय सिद्धेश यांच्याकडून, सिद्धेश्वर ग्रुप यांच्याकडून. पहिल्याच बॉल वरती खरं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लेस्टमच्या बाहेर पंचांनी हेरलाय, दंडित केलं. बॉलिंग मार्ग सुमित याला एक्स्ट्रा मध्ये अजून नक्कीच भर पडेल. एक धाव जोडली जाईल. स्कोर कार्ड वरती 3 धावा लागल्यात. अद्याप तुम्हाला करायचे फक्त आणि फक्त 5 धावा अद्याप बनवायचे. एकामध्ये मोठा फटका, मॅच फिनिश. हे मात्र नक्की षटक चांगला फेकलं तर अंतिम षटकामध्ये कळत तर मजा येणार, यात मात्र शंका नाहीये. स्पीडअप करा. फुल टॉस, विनिंग स्ट्रोक. आमच्या कॉम्बॉक्सला खरं तर मध्ये देणारा षटकार टोकून सामना फिनिश केलाय आणि जवळ 1000 आणि ते 500 म्हणजे 1500 रुपयाचा मानकरी सुद्धा ठरलाय.